नमस्कार, मी सुयश बिरादर. आज 7 मार्च 2026 रोजी आयोजित केलेल्या सायन्स मॅथ SST एक्झिबिशनसाठी जज म्हणून लाभलेले डॉक्टर DB करंडे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर स्वतः PhD आहेत. PhD सोबतच सरांकडे वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळे विद्यार्थी त्यांच्या अंडर PhD शिकत आहेत. उदयगिरी कॉलेजमध्ये ते मॅथ्सचे HOD आहेत. तर असे विद्वान व्यक्ती आज आपल्याला सायन्स एक्झिबिशनसाठी जज म्हणून लाभलेले आहेत. तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की सरांना जे एक्झिबिशन सरांनी पाहिले त्याबद्दल सरांना काय वाटते. सर नमस्कार, मी डॉक्टर BD करंडे, गणित विभाग प्रमुख, महाराष्ट्र उदयगिरी कॉलेज उदगीर. आज रोजी GK इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये मला एक एक्सपर्ट म्हणून या ठिकाणी बोलवलं होतं. सुरुवातीला या शाळेमध्येच्या प्रवेश केल्यानंतर मला अतिशय आनंद झाला की कमी कालावधीमध्ये या स्कूलने केलेली प्रगती, एन्व्हायरमेंटल या ठिकाणचं जे असेल हे सर्व पाहून मी खरंच भारावून गेलेलो होतो. नंतर मी ज्यावेळेस वार्षिक प्रदर्शनामध्ये प्रवेश केला, त्या वार्षिक प्रदर्शनामध्ये अनेक विषयांचे प्रदर्शन आहे. फक्त पर्टिक्युलरली विज्ञानाचंच आहे असं नाही, त्यामध्ये लँग्वेजमधलं प्रदर्शन असेल, त्याच्या कलाकृती असतील. तर मला या ठिकाणी असं जाणवलं की जसं मागे दिल्लीमध्ये जे रोबोट्स आपण पाहिलेलं आहे की रोबोट विकत आणून तो आम्ही तयार केलेला आहे, असं जे तिथं जाणवलं गेलं. पण तशा पद्धतीनं न करता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी खूप मेहनतीनं छोटे छोटे पार्ट्सचा उपयोग करून त्यांना जे उपलब्ध होतील पार्ट्स, जे साहित्य उपलब्ध होईल, त्या कमी खर्चामध्ये खूप चांगल्या प्रकारे मॉडेल्स तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरंच या प्रदर्शनामधनं अनेक विद्यार्थी विज्ञान दृष्टिकोन निर्माण करणारे तयार होतील आणि हेच विद्यार्थी आपल्या भविष्यातील भारत देशाचे खूप चांगले नागरिक तयार होतील असं मला या ठिकाणी खात्री वाटतं. यातून एकतरी आपला इंजिनियर चांगला होईल. आजच्या या प्रदर्शनामधून एकतरी विद्यार्थी डॉक्टर्स होईल. आजच्या या प्रदर्शनामधून एकतरी विद्यार्थी चांगला राजकीय पुढारी होईल. असे अनेक प्रशासकीय अधिकारी होतील. आणि आजच्या या प्रदर्शनामधनं खरंच सर मी कौतुक करतो आपलं की अतिशय सुंदर मेहनतीने विद्यार्थ्यांनी केलेलं जे प्रोजेक्ट होते ते कौतुकास्पद आहेत. आणि भविष्यामध्ये असेच विद्यार्थी आपल्या या स्कूलमधून घडावे या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही मला एक्सपर्ट म्हणून या ठिकाणी बोला त्याबद्दल आपल्या स्कूलचे देखील आभार व्यक्त करतो. आणि सर आभार मानण्याच्या आधी एक दोन प्रश्न तुमच्याकडे विचारतो. आपल्याला आवडलेला प्रत्येक विषयातला एक तरी प्रोजेक्ट तुम्ही मला सांगू शकाल का? कुठला आवडला? सायन्स आता ॲक्च्युली आता काळाची गरज आहे. म्हणजे IT हाचा काळ आहे. ते रोबोट जे तयार केलेला आहे आपण. ओके, ते गुलाबाचं फुल दिलेलं म्हणताय का कोणतं? आणि वरच्या मजल्यावर जे रोबोट तयार केलेलं होतं ते कॉम्प्युटर लॅबमधलं ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे. एवढे छोटे छोटे पार्ट लावून आपण ते तयार केलेलं आहे. जसं विकत रेडीमेड आणलेलं नाही. इथल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते प्रोजेक्ट केलेला आहे. म्हणून ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे सायन्समधलं. बाकीचं मॅथमॅटिक्समध्ये देखील मला ते आपलं हे पाहिलं सर काय LCM लिस्ट कॉमन मल्टिपल त्याचं जे मॉडेल तयार केलेलं आहे. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये सायन्स काय दाखवावं असं तसं म्हणतो, पण तसं नाही. मॅथमॅटिक्समध्ये देखील आपण मॉडेल्स तयार करू शकतो. वेगवेगळे आकाराचे त्यांनी दाखवलेलं आहे. मॅथमॅटिक्समध्ये ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, हायपरबोलिक काय असतील त्याचे खूप छान प्रकारे मॅथमॅटिक्स देखील प्रेझेंटेशन केलेलं आहे. मराठीमध्ये देखील खूप छान अनेक क्वेश्चन असतील, समानार्थी शब्द असतील, विरोधार्थी शब्द असतील, व्याकरणाचा काही भाग आहे, समानार्थी अनेक शब्द एखादे शब्द असे असतील. खूप कौतुक करण्यासाठी त्यांनी त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला आहे. SST में डेमोक्रेसी आर्या सब्जेक्ट आर्याचा तो पार्लमेंट खूप अतिशय सुद्धा पार्लमेंट राज्यसभा आणि लोकसभा याचं जे मॉडेल त्यांनी तिथे तयार केलेलं आहे. ऍक्च्युली मी ते राज्यसभेमध्ये प्रवेश करतोय का असं मला वाटतं. अतिशय सुंदर त्या मुलीने आपल्याच कॉलेजला माझे सहकारी आहे, त्याची मुलगी आहे.
अतिशय सुंदर पार्लमेंटचं त्यांनी प्रोजेक्ट तयार केलेला होता. म्हणजे असे सर्वच म्हणजे असे पर्टिक्युलर हे 2-4 असे चांगले म्हणू शकत नाही, सर्वच ज्या ठिकाणी प्रोजेक्ट होते ते अतिशय सुंदर होते. त्यातनं आम्ही 2-4 फर्स्ट काढण्याचा प्रयत्न केला. थोडंसं मला म्हणजे प्रेझेंटेशन स्किलमध्ये थोडंसं आपली मुलं ग्रामीण भागात असल्यामुळे थोडंसं माझं थोडंसं आहे. प्रेझेंटेशन स्किल वाढली पाहिजे, प्रॅक्टिस झाली पाहिजे त्यांच्या मुलांची. आणि जो विद्यार्थी प्रेझेंटेशन चांगलं देऊ शकतो तोच पुढे भविष्यात समजणार आहे. ज्यांच्या आपल्याकडे खूप नॉलेज असते परंतु प्रेझेंटेशन स्किल जर नसेल तर आपण भविष्यामध्ये थोडंसं मागे पडणार आहोत. म्हणून या स्कूलमध्ये नॉलेज बरोबर प्रेझेंटेशन स्किलची देखील वाढ झाली पाहिजे असं मला त्याने वाटतं. यात मला एक सांगायचं आहे की सरांनी जे सांगितलं तो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. डिग्री देणारे स्कूल्स आणि कॉलेजेसची कमतरता आज नाही आहे, पण डिग्री घेतल्यानंतरही बऱ्याच जणांकडे जॉब नाही आहे. तर आपण आपल्या स्कूलमध्ये काय करायचा प्रयत्न करतोय तर नॉलेजसोबतच त्या नॉलेजचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल. म्हणजे आमच्या एका छोट्या मुलाने काय केलं होतं, इन्व्हर्टर तयार आहे. आज इन्व्हर्टरची इन्व्हेन्शनची गरज नाही आहे, पण त्या विद्यार्थ्यांना इन्व्हर्टर कनेक्ट करण्यासाठी काय काय इन्स्ट्रुमेंट लागतात, ते कशा पद्धतीने कनेक्ट करावे लागतात, ह्या गोष्टी जर आमचा 5वीचा विद्यार्थी जर आज करू शकतोय तर नक्कीच त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटीबद्दल, वायरिंगबद्दल एक इंटरेस्ट किंवा स्पार्क तयार करायचा प्रयत्न या ठिकाणी शाळेने केलेला आहे. तर मग मी सरांचं धन्यवाद मानून आल्याबद्दल, आपल्या अमूल्य वेळामध्ये वेळ काढून आम्हाला वेळ दिला. आमचा पूर्ण कार्यक्रम म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट स्किप न करता प्रत्येक प्रोजेक्ट सरांनी विद्यार्थ्यांशी व्यवस्थित विचारणा करून विद्यार्थ्यांचं त्याच्याबद्दलचं काय नॉलेज आहे हे तपासून पुढे गेले. त्याबद्दल मला वाटते की बहुतेक 3 तासापेक्षा जास्त वेळ सरांनी आम्हाला दिलेला आहे. त्याबद्दल प्रोफेसर डॉक्टर बी.डी. करांडे सरांचे धन्यवाद. थँक्यू सर. असंच आमच्यासोबत तुम्ही पुढे पण जोडून राहावं एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. थँक्यू.